हाय नमस्कार, स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. झालं का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी, चहा नाश्ता वगैरे? आपल्या यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. प्रणवी, झालं का तुझं चहा घेतला का? घेतला हो का? नाश्ता केला? नाश्ता झाला? चहा झाला हो का? आंघोळ केली का? नाही ना? नाही, मी आंघोळ केली बाबा. हो. आंघोळ केली तू? नाही केली. मग मी केली बाबा आंघोळ. दादा गेला ना? दादा कुठे गेला? खाली पडशील तू, सरळ बस. गेला गाडीतून, हो की नाही? मग नाश्ता झाला का विचार सगळ्यांना? नाश्ता झाला का? चहा झाला का? या सगळ्यांनी चहा करायला. हो, माझी आंघोळ नाही झाली अजून. हो हो, बरं. बाय कर सगळ्यांना. हाताने कर बाय. लाईक करा मला, लाईक करा, सपोर्ट करा सगळ्यांनी माझ्या चॅनलला. हो, कोणी वाईट कमेंट करू नका. मग कोणी वाईट कमेंट करू नका, करू नका. बघा माझा एवढासा लेकरू सांगतोय, कोणी वाईट कमेंट करू नका. तिला एवढं स्पष्ट बोलायला येत नाही तरी बोलते ती, हे की नाही? तर बघा, सकाळी पहाटे मी उठले 4 वाजता. तर तुम्ही कशाला उठले पहाटे 4 वाजता? हे तर संभव गेल्या ट्रिपला, सर गेले त्यांचे. तर गेल्या ट्रिपला श्रीवर्धन, चौदार तर तिकडं महाडला. हां, आणि रायगड साईडला, रायगड वगैरे तिकडं, म्हणजे तिकडं 2-3 ठिकाणी जाणार आहे सर तिथं. तर सकाळी म्हणून त्याच्यासाठी पहाटे 4 वाजता उठले मी. त्याला चटणी करून दिली. चटणी अगोदरच रात्री करून ठेवली होती, खोबऱ्याची चटणी. आणि चपात्या केल्या, बेसनची पोळी केली. कारण की कसं पातळ भाजी दिली की मग ते लय राडा होतो गाडीतून. आणि बाकीचं खाणं पिणं, खाऊ म्हणजे खाऊ पिऊ दिलेलं त्याला. कालच घेऊन आले ते सगळं खाऊ पिऊ, वेफर्स, चिप्स वगैरे, भाकरवडी, बरंच असं काही बिस्किटं, चिवडा बिवडा असं बरंच खायला दिलं आहे. पैसे दिले, परत 100 रुपये दिले, 10-10 रुपये सुट्टे करून. बाकी सगळे खायला दिले म्हटलं 100-100 रुपयेच दिले नाही, जास्त पैसे द्यायला सांगितलेले नाही आहेत. आणि सगळी तयारी रात्रीच केली. इस्त्रीचे कपडे बिपडे सगळे सकाळी म्हणून गडबड जास्त झाली, डबा केला फक्त. आणि त्यांना ह्या दोघांचा आवरत बसली. हिला तर आंघोळ नाही केलं नाही अजून. हिला आता म्हणलं थंडी या बाहेर, नंतर थोड्या वेळाने घालते. माझी पण आंघोळ झाली, सकाळी देवाची पूजा वगैरे झाली, हे बघू शकता. आणि असं म्हणा, खिडकीत का मंदिर ठेवलं आहे, तर तिकडं ठेवलं होतं बेडरूममध्ये. पण कसं पिलू लहान आहे, खाली मंदिर ठेवायला काही नाही वाटत. पिलू लहान आहे, पिलू वडेल बिडेल म्हणून भीती वाटते ठेवलं आहे तसं. आणि वरती खिळे मारून देत नाहीत मालका, म्हणजे आपण भाड्याने राहतो म्हटल्यावरती मग ती खिळे वगैरे मारून म्हणजे ठोकून वगैरे देत नाही आहेत. म्हणजे जाऊ दे, खिडकीत राहू दे म्हटलं. मग आणि ते बेडरूममध्ये मंदिर चांगलं वाटत नाही, हॉलमध्ये चांगलं वाटते, म्हणून मी इकडे ठेवलं. बाळा तू नीट बस, नीट बस. आणि मग सगळं आवरल्यानंतर सकाळी 5:45 वाजता त्याला सोडायला गेली शाळेत. हिला अंधारात नाही घेऊन, धुका एकदम पडलेला, एकदम धुका पडलेला. आणि सगळी मुलं जमा होईपर्यंत 7:30 वाजले. 7 वाजता बस, 7:15 बस, 7 वाजताच काहीतरी बस सुटली तिथून. आणि त्याला काय नाही, तो मस्त आनंदात होता. एवढी सगळी मुलं शाळेत गेली तर. पण कसं उलट्या वगैरे होतं म्हणजे भीती वाटत होती. तरी विंडो साईड दिली होती, पण त्यांनी विंडो साईड चेंज केली, दुसऱ्या मुलाला दिली. थोड्या वेळाने बसेल म्हणला, पिशव्या दिल्या उलटी करायला. त्याचं टेन्शन दुसरं काय नाही, फिरायला जायचं त्याचं काय नाही. ते सरांची पण, सगळ्या ह्यांची पण जबाबदारी आहे, शिक्षकांची पण जबाबदारी असते. म्हटलं चला जाऊ द्या म्हटलं, आपण नाही तर नाही, पण त्याला तरी जायचं जाऊ दे. ही लागलेली मागं दादाच्या, आहे की नाही? सर दादा काय होत आहे? हां,
जायला मागं लागलेली बघा कशी बसले तिकडं बघा आहे का सया जायचं मग मागं लागली होती. आता येईल ना आता संध्याकाळी 10 वाजता 9:30-10 वाजेपर्यंत इथे आज आता उशिरा येईल 6 वाजता निघणार होती गाडी पण पोरं येईपर्यंत उशीर झाला म्हणून उशिरा सोडले. मला वाटतं 10-10:30 वाजता इथे येईपर्यंत संध्याकाळी. म्हटलं आता मला काय जायला भेटणार नाही आणायला मग ते इथलं 2-3 पोरं आहेत त्याच्या पप्पांना सांगितलं येताना घेऊन या म्हणून. तर चला मित्रांनो तुमचं पण झालं का चहा नाश्ता झाला का सांगा आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करा. बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही पण काळजी घ्या तुमची आणि कुणी वाईट कमेंट करू नका. माझ्या मुलीनेच सांगितले छोट्या 1.5 वर्षाच्या कुणी वाईट कमेंट करू नका त्या तिचा चॅनल आहे. तर चला बाय बाय भेटू आपण एक नंतरच्या ब्लॉगमध्ये.